नागपूरहून संध्या ढाके यांचा प्रश्न आहे. माझ्या मैत्रिणीच्या पतीचे कोरोनाच्या आजाराने नुकतेच निधन झाले. हा जीवनातील अचानक झालेला आघात तिला सहन न झाल्यामुळे ती नैराश्यग्रस्त झाली आहे. पुढील जीवन तिला अंधकारमय वाटते आहे. यातून तिने लवकरात लवकर बाहेर कसे पडावे? डिप्रेशन काय आहे? नैराश्य काय आहे? जिथे जिथे निराशा आहे तिथे तिथे नैराश्य. आणि निराशा कुठे आहे? जिथे जिथे आपण राजी होत नाही तिथे तिथे नाराजी असते. जिथे नाराजी असते तिथे निराशा असते. आशा होती पण आशा पूर्ण झाली नाही म्हणून निराशा. मग आशा काय होती? आशा होती मनासारखं व्हावं. आशा होती माझ्या मनासारखं घडावं. आणि जोपर्यंत ती आशा टिकली, जोपर्यंत मनासारखं घडत राहिलं, तोपर्यंत तुम्हाला बरं वाटलं. पण जसं जसं तुमच्या मनाविरुद्ध घडतंय असं लक्षात यायला लागलं, असं काही घडलं तर ते अघटित झालं, ते वाईट झालं, चुकीचं झालं म्हणून तुम्ही निराश झालात. आणि जेवढी निराशा जास्त तेवढी हताशा जास्त. हताशा म्हणजे हतबल होणं. हताशा म्हणजे नैराश्याला प्राप्त होणं. आता मला काही करता येणार नाही, ही हताशा. आता माझं कोणी उरलं नाही, ही हताशा. मी एकट्यात पडलो आहे, मी एकट्यात पडले आहे, ही हताशा. तुम्ही खरोखर एकट्यात पडता का? की तुमची ती मानसिकता असते? ज्या ज्यावेळी तुम्ही मी एकट्यात पडलो आहे असा विचार करायला लागता, त्या त्यावेळी तुमची मानसिकता रुग्ण व्हायला लागते आणि तुम्ही त्या मानसिक आघातामध्ये, त्या ट्रॉमामध्ये एंट्री करता. घडून गेलेली घटना जर तुम्ही ॲक्सेप्ट केली असती, त्या घटनेला जर तुम्ही राजी राहिला असतात, जर त्याची स्वीकृती केली असती, तर तुमची मानसिकता निराळी राहिली असती. आणि तुम्हाला ही स्वीकृती का देणं गरजेचं होतं? कारण ज्या गोष्टीचा जन्म होतो ती गोष्ट कधी ना कधी मृत्युमुखी पडते. ज्या गोष्टीचा उदय होतो त्या गोष्टीचा अस्त होतोच होतो. जर सूर्योदय होतो तर सूर्यास्तही होणार. जर जन्म होतो तर मृत्यूही होणार. जर एखादी वस्तू तुमच्याकडे आली तर तुमच्याकडनं ती जाणार. जर तुम्ही कुठे निघालात तर कुठेतरी पोचणार. सिंपल आहे. आणि ह्या सत्याला, ह्या तथ्याला जो व्यक्ती स्वीकार करतो, तो सत्याला स्वीकार करतो म्हणून त्याचा विजय होतो. सत्यमेव जयते. पण माझ्या जीवनातली व्यक्ती गेलीच कशी आणि माझी आशा निराशा झालीच कशी? मी ही गोष्ट सहन करूच शकत नाही, मी ॲक्सेप्ट करू शकत नाही, मी यासाठी राजीच नाही, ही नाराजी तुमच्या नैराश्यापर्यंत तुम्हाला घेऊन जाते. घडलेल्या घटना कोणी बदलू शकत नाही. राम वनवासात गेलाय. दशरथ राजी झाला असता तर राज्यकारभार करू शकला असता. पण नाराजी एवढी जास्त की प्राणही सोडून दिले. घडून गेलेल्या घटनांना तुम्हाला राजी होणं, ॲक्सेप्ट करणं, स्वीकार करणं हे तुमचं शहाणपण आहे. ही तुमची समजदारी आहे. आणि ती समजदारी तुम्हाला आता नाही तर कालांतराने जन्माला घालावीच लागते. कोरोनाच्या काळामध्ये ज्यांचा पती एक्सपायर झाला, घरचा कर्ता व्यक्ती निघून गेला,
म्हणून नैराश्याला कवटाळत, हताश होऊन, फक्त डोळ्यांमधले अश्रू गाळत तुम्ही जर दुःखी होत राहिलात तर तुमच्या पतीच्या गेल्यामुळे जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त नुकसान तुमच्या नैराश्यामुळे होत राहील. ॲग्रीड? त्याला दुहेरी नुकसान म्हणता येईल. पती गेल्याचं नुकसान आणि तुम्ही नैराश्यात, डिप्रेशनमध्ये डंप झालेले आहात, दुःखी झालेले आहात, हे दुसरं नुकसान तुमच्या कुटुंबियावर अवकळा आल्याशिवाय राहणार नाही. 2 वर्षांनी, 4 वर्षांनी तुम्ही ह्या गोष्टीला ॲक्सेप्ट करालच, स्वीकार करालच. घडली ही घटना, ओके बाबा, स्वीकार आहे. आणि स्वीकार कराल तर तुम्ही त्यातून बाहेर पडाल. ज्या गोष्टीची स्वीकृती, तिथूनच बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तुम्ही जिथे राजी होता तिथूनच बाहेर पडू शकता. म्हणून ॲक्सेप्टन्स हे तुमच्या उन्नतीचं, तुमच्या प्रगतीचं, तुमच्या शांतीचं, तुमच्या स्थिरत्वाचं, स्वास्थ्याचं सगळ्यात मोठं द्वार आहे. ॲक्सेप्ट द फॅक्ट हा मंत्र घ्या, स्वीकार करा. सत्याला स्वीकार करा, तथ्याला स्वीकार करा, वास्तवाला स्वीकार करा. यापेक्षा वेगळं हवं होतं, यापेक्षा जास्त हवं होतं, या भानगडीत पडू नका. आतापर्यंत जेवढं मिळायला पाहिजे होतं तेवढं मिळालं, भरभरून मिळालं. थँक्यू, धन्यवाद. ब्रह्मांडाने, निसर्गाने, ईश्वराने पतीला जेवढं माझी साथ द्यायची होती तेवढी देण्यासाठी जिवंत ठेवलं. थँक्यू, धन्यवाद. आता पती निघून गेलाय. थँक्यू, धन्यवाद. चला, चालत राहा आणि चालत राहा आणि चालत राहा. चरैवेती, चरैवेती, चरैवेती. हे स्वतःला समजावणं नाही आहे, हे समजदारीचं काम आहे. हे सत्याला सामोरं जाण्याचं काम आहे. आणि जर तुम्ही एवढं करू शकलात तर तुम्ही त्या अडचणीतून बाहेर पडाल. ॲक्च्युअली ते तुमचं दुःख तुम्ही निर्माण केलेलं आहे. पती कोरोनाच्या काळात मृत्युमुखी पडणं ही झाली घटना आणि त्याबद्दल तुम्ही नाराज होणं, हताश होणं, नैराश्याने भरणं ही झाली दुर्घटना. ती तुम्ही घडवताय. त्याला तुम्ही थांबवू शकता घटनेला स्वीकार करून. म्हणून अतिशय सहजतेने घटनेला स्वीकार करा, सत्याला सामोरं जा आणि तुम्हाला आपोआप बाहेर पडण्याचा मार्ग दिसायला लागेल. आपोआप. थँक्यू.